वेलकम टू आपल्या आणखीन एक नव्या ब्लॉगमध्ये गाईज. अशा आहे गाईज तुमचं चांगले असणार गाईज. गाइस आज कुठून ब्लॉग चालू केला गाइस. आज हमने अपने फ्लॅट के खाली से ब्लॉग चालू किया. काही नाही गाइस, सकाळी सकाळी कॉलेजला चाललो आहे. आवरलं आहे अभि. अरे आवरला सांग ना गाईजला. गाईज आम्ही निघालो कॉलेजला आता. अरे तू काही फोन हात पकडला एवढा मोठा वगैरे केला. ठीक आहे भाई, मी जातो फिर ब्लॉग मी येतो तरी आपल्याला. हां काहीच आता चाललो आहे कॉलेजच्या दिशेने उधर ही चाललो. तुम्हाला माहितीच असणार आहे क्या बार बार सांगणे का काय तात्पर्य है क्या उसके अंदर कुछ. नीलू छोट्या देखो गाईस आगे आगे पळू राहिला. त्याला वाटते की ब्लॉगमध्ये आलो बिलो तो फेमस होईल म्हणून येणार नाही गाईस. चलो गाईस आता डायरेक्ट कॉलेजमध्ये भेटतो गाईस. तुम्हाला लेक्चर आहे आज सकाळ सकाळी, त्यामुळे लवकर चाललो आहे. आंघोळ वगैरे झाली, तुम्ही बी आंघोळ वगैरे करून घ्या. टाईम बोलायला त्याला गाईस भेटतो तुम्हाला कॉलेजमध्ये. तुम्हाला माहिती आहे मेरे पेर को लागलेला आहे, तर यही नाही कॅस केला देखो. मस्त बेंचवर बसू राहिली आणि मी को खाली उभा करा द्या. असं असतं का मुलांनो. ओम्या आल्या जागा होती आम्ही बसलो भाई. मला कोणी बस म्हणलं गाईज मी कवाचा उभा आहे इधर. कवाचा मतलब काही वाटलं पाहिजे लाज वगैरे करू. चलो गाईज भेटतो आम्ही क्लासमध्ये लेक्चर करू. बघू शकता गाईज जेवायला चालू आहे गाईज. जरा टाइम झाला हे पळून आले ते गाईज. मी छोड के उधर गाईज ते मेरे को सांगा गाईज चांगलं वाटतंय गाईज. रोड क्रॉस करतो उधर जाके भेटतो तुम्हाला. गाईज आता रोड क्रॉस करतोय तुम्ही बघू शकता गाईज इधर ते गाड्या. गाईज आता जेवायला चाललोय गाईज. 2 घास खावतो, तुम्ही बी 4 घास खाऊन घ्या डायरेक्ट. आता शिस्तीमध्ये जेवण करतो. म्हणजे भूक तर लागलेलीच आहे, पण आता काका जेवणच बरोबर देणार नाही गाईज. मी तुम्हाला बऱ्याच वेळ सांगू राहिलो. जरा तुम्ही काकाला जरा कमेंट करा बरं काकाबद्दल. जर आम्हाला जेवण चांगलं द्या, जर जेवणच चांगलं देणार नाही. मी किती दिवसाची म्हणून राहिलो. मी तर 5-6 वेळेस म्हणलो त्यांना. आता समाचा बी डाव खराब झालं. तर काल रात्री बी गाईज चांगलं जेवण नव्हतं. भेटतं जेवण करू गाईज. त्याचं जेवण केलं आहे मेसवरती. जरा जेवण टेस्टी होतं म्हणून काकाला डोकं लावून राहिलो आम्ही. जरासं काका जरा येत नाही ब्लॉगमध्ये. काकाला वाटतो का फेमस झालं तर कसं नुकसान होतं. चला आता भेटतो आता कॉलेजमध्ये. झालं आता जेवण बिवण करून आता लेक्चर करू आता जरासं. अरे गाईजला किती दिवस आता ब्लॉगमध्ये आलं नाही काही वाटतं का नाही गाईज म्हणे. गाईज मी आलो गाईज. कोल आलं गाईज. कंपनी सुरू करणार आहोत गाईज. एक मोठी कंपनी सुरू करणार आहोत. कोणची CEO आहे. आम्ही त्याचा गाईज एम्प्लॉई. गाईज खरं सांगतो गाईज प्रोजेक्ट चालू आहे एवढ्या दिवसाचं आमचं. गाईज जरा खेळ रे मध्ये काढती एवढे दिवस दिलीशी सॉरी ते टू गाईस एवढे दिवसाचं प्रोजेक्ट चालू आहे. म्हणजे मागच्या वर्षापासून प्रोजेक्ट चालू आहे बरं का. गाईज पुरं डिस्कशन होतं. गाईज गाईज ये रूमवर डिस्कशन करणं रोज मीटिंग चालू आहे गाईज. मीटिंग करणं बंद केलो गाईज. गाईज इसने मीटिंग करणं बंद कर दिया. सगळं बनवून दिलं बरं का. त्यांचा डेटा का स्टोअर करायचा, काय करायचं सगळं करून दिलो. बरं म्हटलं तेवढं. मीटिंगला यावं लागतं का नाही. मीटिंगला डेली गाईज नका नादी लागू. गाईज भेटतो आता डायरेक्ट कॉलेजमध्ये गाईज. मीटिंगला डेली यावं लागते. मीटिंगला कधी नाही काबरी ना आलास काय तुका परेशान कर रहा मेरे को देखो गाला. गाइस ये देखो अब खत्म. काही का खत्म सामने आ रहा है. सगळं करून दिलं गाईज. आणखीन म्हणून राहिलं काय करून नाही दिलं. अब सच सामने आ रहा है गाइस. चलो गाईज आता भेटतो आता कॉलेजमध्ये गाईज. पोरं उपस्थित झालेले आहे गाईज. आता इथं लेक्चर आहे गाईज. दुसरे लेक्चर आहे त्याच्यामुळे सगळे पोरं इथं उपस्थित दिसते गाईज. ओम कदम आथर्वरड सगळे आथर्वरड नाही सॉरी बाकी सगळे गाईज. गाईज बहु दिवस राहिले तुम्हाला गाईज. जरा दिसन सगळे तिकडे उभा आहे पोरं. गरड गाईजला आहे म्हण बरं आमच्या. आता बघू शकता तुम्ही आम्ही क्लासमध्ये बसलो आहे आम्ही. आम्हाला गाईज हिंदी बी ऐकते बरं की जरा म्हणजे दोन्ही इथं कॉम्पिटिशनमुळे गाईज व्हिडिओ बंद करू राहिले. हे असं वाटतं की ते मध्ये आले म्हणजे अरे CRला दिसलं काहीच. आमचे CR आहे आणि आमचे चिन्मय मतलब सातारा परिसर यांचा आहे पूर्ण. चिन्मय यांच्या मोठ्या कोणत्या इंडस्ट्रीज आहे गाईज. यांची इंडस्ट्री कोणची तरी त्याला तुम्ही अरे प्रमोशन करतो प्रमोशन करतो आम्ही. ऐक ना हा चला गाईज चालू करा. गाईज ते CRला जरा बोलवून आलं होतं. CR तिकडे गेले आमचे. आता चिन्मय 2 शब्द बोलत मला. चिन्मय गाईजला 2 शब्द आमच्या. आपले मागे सरक ना सरक रे मागे. हा तू सरक ना कंट्रोल आमचे. हां बोल गाईज भूषण सरांचं चॅनल आहे आपलं नवीन. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. ठीक आहे गाईज. त्याला बी थँक्यू फॉर आम्हाला एवढं नॉलेज दिल्याबद्दल. चला भेटतो आज तुम्हाला थोड्या वेळ. आता तुम्ही बघू शकता गाईज आमचे CR आता पुढे आलेले गाईज. CRचं असं म्हणणं आहे की गाईज तुम्हारे गाईज को हमको भेटने का है तो इसलिए आम्ही CR को समोर बोलवलं. संध्या को मागं टाकलं. संध्या इकडे बाय गाईज देखो. संध्या को मागं टाकलं. CR को पुढे बोलवलं. CR तुमको 2 शब्द नॉलेज देंगे गाईज. आमचे CR असे नॉलेज द्यायच्या बाबतीत बहुत अच्छे म्हणते.
ऐकू अभी 2 शब्द तुमको भी उनकी तरफ से यार 2 शब्द आमच्या गाईसला तो अभी फिलहाल तो हम ये देख रहे हैं कि एक पेंगुइन खोड़ो अभी बहुत ही फेमस हो रहा है। वो अकेले माउंटेन की तरफ जा रहा है, पहाड़ों की तरफ जा रहा है। हमको पता भी नहीं कि वहाँ जाके वो जिंदा है या मर गया। अभी उसका कुछ अपडेट अभी तक आया नहीं है। तो मैं ये कहना चाहूँगा जैसे उस पेंगुइन ने जो उस टाइम पे जो सोचा था उस क्या बोलते हैं उसको इन द सेंस हिंदी में, देखो आपलं म्हणणं काय चालू तू 2 शब्द सांगायला 2 शब्द सांगायचे आहे ना, तुम्ही म्हणाल कोणी कोणाचं ऐकू नका, जे तुम्हाला पटन तेच करा, ऐकावे जगाचे करावे मनाचे, जसं ते पेंग्विनने केलं तुम्ही पण तसंच करा. काहीच वो आतरो भरड सारखं नॉलेज देऊ राहिले बरं, बाकी टेन्शन नको घेऊ. चालू कॉलेज लेक्चर नव्हतं म्हणून शूट केलं. हे बघा आमचे पुरेपुरे टाइमपास सुरू डिसलाईक दे ना मला, एवढी सगळे पोरं दाखवले तर डायरेक्ट डिसलाईक भेटेल. चला काहीच भेटते तुम्हाला थोड्या काहीच कॉलेजमधून घरी आगो बरं का काहीच तर रूमकडे चाललो आहे काहीच. नाही हो, रूमकडे नाही, इथं खालून गाडी घेऊन जायचं. नाही काहीच मला जायचं आहे, मी येणार नाही आधी सांगतो काहीच. मी कुठे जा रहा सांगू यार वाली मी काहीच मी चाललो नाही काहीच. रूम के अंदर चलो डायरेक्ट भेटतो काहीच तुम्हाला थोड्या वेळ. काय झालं? आलो होतो काय म्हणते त्याला सध्याला काहीतरी SBI मध्ये काम होतं, पैसे काढायचे होते. पैसे काढून राहिला काहीच लय अमीर झाला आता, पैसे काढून राहिले या लवकर लवकर आणलं. तुम्हाला दाखवतो. तुम्हाला काही दिसतं का मला फक्त सांगा बरं का काही एवढं समोर काही दिसतंय का? हा ना, इथं लोकेशन दाखवून राहिले SBIचं ऑफिस आहे म्हणे. इथं SBIचं ऑफिस आहे, इथं घंटा ऑफिस नाही काही. आम्ही नुसतं येऊन उभा आहे काय आता पार्शन करून ठेवलं काय रे, काही माहीत नाही ऐत नाही नुसतं घेऊन चालला. इथं लय होईल तिथं होईल मग काम, इथं होईल काम, काय करू आलो आता काहीच. हॅलो जा रहा अभी मी तिथं दुसरी तरफ इसका सुन्या का ना तो लई पस्तावा ना पडता येईल. पुढं बी येऊन उभा लाकी उभा करता तो मला वाईफ भेटला काहीच. काय भाषा कसं आहे? एकदम भारी गाणं म्हण डायरेक्ट एकदम भारी गाणं म्हणून दाखवणार तुम्हाला काहीच. मला गावाचं तिकडून हातवरती करत होतं, मला गाणं म्हणायचं म्हणून आपण त्याला इथं बोलवलंय. चल काहीच लेख गाणं म्हणून दाखव. कोणतं गाणं म्हणायचं? फरमाईश कोणती आहे? घडी न काटा. हा कोणचं बी म्हण. घडी न काटा टिक टिक वाजत. अरे किती वेळेस म्हणतो त्याच गाणं. मग दुसरं कोणतं? बरं म्हण बाई, 2 लाईन म्हण चांगलं चांगलं म्हण. आम्हाला सुचत नाही ना रे भुशा मला ऐकणं तू मला. अरे तेच गाणं म्हणणं मग चांगलं गाणं गायचं गाणं बघू राहिला कोणचं म्हणायचं ते. पोर आमची इथं लाजू राहिले जरशे व्हिडिओ मध्ये येण्यासाठी. सगळे इथं आपल्या गाडी मागे लपू राहिले काहीच. आडुंगी चालले गाईस, तुम्ही टेन्शन नका घेऊ गाईस. त्याच्या इथं ब्लॉगरचे भांडणं चालले गाईस लय मोठे. तुम्ही टेन्शन नका घेऊ त्याचं. ते अल्पाईन हॉस्पिटल समोर काहीच एवढे मोठे दांगडू चालू आहे गाईस तिथं. आम्ही गाईस घर सांगतो गाईस कंटेंटसाठी सगळे लोक पिसायला लास्ट की नाही गाईस. डायरेक्ट गाईस काय सांगते मला सांगा गाईस कंटेंटची जरूरत आहे की नाही सगळ्याला. चल इकडे बाजूला चल लवकर गाईसला गाणं म्हणून दाखव लवकर चल. गाईस ते गाणं शोध चालू आहे गाईस, त्याच्यामुळे जर टाइम लागतोय गाईस, नाही तर तुम्हाला लगेच गाणं भेटलं. गाईस ब्लॉग टाकलं कोणा सुरू केलं आधी गाईस ते ऐका गाईस पोरांकडून गाईस गाणं. अरे एक गाणं म्हण गाईसला जर 2 शब्द म्हण गाण्याचे. चल गाण्याचे 2 शब्द म्हण चल. अरे गाईस तो गाणं बघू राहिला. उद्या कोल्यामध्ये रील टाकतो त्याला एक गाणं म्हणून दे ना यार लगेच. बरं जाऊ द्या गाईस, जाऊ द्या त्याला गाणं पाठ करून आपल्यासाठी. जाऊ द्या आता नंतर ठीक आहे गाईसला पण सॉरी गाणं नाही म्हटलं. सॉरी गाईस, उद्या भेटू आपण. आता उद्या अरे नाही गाईसला दिसत नाही आता पण 4 वरीस ना प्यार म्हणू आपण उद्या. अरे गाईस 4 वरीस ना प्यार मन भूली गई ना प्यार वहीच ना मनीपत गाईस डायरेक्ट आयरनी गाणं डायरेक्ट. चला गाईस भेटतो तुम्हाला थोड्या जेवण करायला आलोय गाईस. मी म्हणतो भोजपुरी गाणं म्हणतो. सध्याच्या रूम वरती आलो होतो गाईस. बहुतेक दिसले गाईस मसली वगैरे सगळी इथं बसलेली आहे गाईस. सध्याची दिदीला सोडायला जायचंय गाईस. तर आम्ही चाललोय. कोल इतकं चाबर आहे गाईस. तुम्हाला सांगितलं ना सकाळीच आपल्या स्टार्टअपवर लक्ष देईन नाही. आणि इथं अरे गाईस मी पैसे दिले असते ना त्याला, दिले असते का नाही गाईस? त्याला तुमच्या भाषेत सांगा आपल्या स्टार्टअपकडे लक्ष दे. त्याला मी फक्त 2 महिने दिलेले. 2 महिन्यात पाहतो आता काय कुठं जातो गाईस. आणि गाईस काय गाईसला पक्ष मांडून राहिला तू सारखं बाजूला. काही जर शिवाजी राहिला काय तो काही नको ऐकू घालू तू गाईसला साईड. चला गाईस काय अनफेअर गाईस.
तर गाईज इकडे गाईज इकडे गाईज तर गाईज आपलं आमचं काज ठरलं होतं प्रोजेक्टचं नाव नको की आपलं जी प्रोजेक्ट आहे आमचा एक प्रोजेक्ट आहे आम्ही त्याचं भविष्यात जाऊन एक मोठं स्टार्टअप करायचं आमचं इमॅजिन आम्ही असं इमॅजिन केलं होतं तर आम्ही त्यासाठी काय ठरवलं होतं की सगळे ग्रुप आम्ही टोटल 6 जण आहे 6 जण आहे टोटल तर 6 जण मिळून आम्ही त्या प्रोजेक्टवर काम करेन आणि फायनल इयर पर्यंत प्रोजेक्टला फायनल करेल पण कुणीच काम करणार नाही त्याच्यात आणि ही आमचा लीडर बॉस हिला म्हणतंय की सगळं मीच करा अरे गाईज ही अनफेअर आहे का नाही गाईज आमचे कुणीच रूम आमचे मेंबर काम करणार हे थोडं केलं आता हे बंद केला बरं एक मिनिट मी थोडा करता तुम्हाला एक गोष्ट सांगितलं गाईस सगळं जास्त बी केलं बरं का हा यायला सगळ्याला सांगितलं जर UX बरं कोणीच बनिलं नाही बरं भेटतो गाईस तुम्हाला जर काम आहे भेटतो ना ऐका ना जर गाईज आता आम्ही चाललोय दिदीला सोडायला आता आमचं मनमंदिर ट्रॅव्हल्स शिडको नाईक कॉलेजवर आहे नाईक कॉलेजचं काय उषा गाडी हो यातच कोण आहे गाईज हो काय याच पण काढ बसून व्हिडिओ आमच्या हो का थांबा मी दाखवतो एक मिनिट किती स्पीड नाही फक्त 40च्या काय चमकायला आले का गाईज आता कॅमेरा बरोबर नाही गाईज मस्त झोपो आम्ही लवकर आम्ही बी झोपरो तुम्ही बी झोपरो भेटू गाईस अभी उद्या के ब्लॉग में गाईस आशा करतो तुम्हाला आजचा ब्लॉग बहुत आवडाऊंगा गाईस चलो गाईस बाय गाईस